श्रीरामपूर शहरात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून याच विरोधात आता महिला रस्त्यावर उतरल्या आहेत। रिपाई महिला आघाडी आणि अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीरामपूर शहरात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे। शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याचा आरोप महिला उपोषणकर्त्यांनी केला आहे। अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून घरातील मुलं व्यसनाधीन आणि गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहेत, अशी तीव्र नाराजी महिलांनी व्यक्त केली। यावेळी महिलांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले। शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू असताना पोलिसांना दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल महिला उपोषणकर्त्यांनी केला आहे। यावेळी महिला उपोषणकर्त्यांची नेमकी भूमिका काय आहे, ऐकूया रिपाई महिला आघाडीच्या श्रीमती रमाताई धिवर काय म्हणतात। मी श्रीमती रमादेवी धिवर मॅडम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीला उपाध्यक्ष म्हणून आहे। तसेच माझ्या बरोबर माझ्या ज्या महिला आहेत या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या काही महिला आघाडीच्या महिला आहेत, माझ्या काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आहेत। तुम्ही जो प्रश्न आम्हाला केलेला आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या मागण्या काय, या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या अशा आहे की गेल्या कित्येक वर्षापासून या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सर्रास चालू आहे। काही न्यूज चॅनलवर मागच्या आठवड्यामध्ये भीमप्रहार हे आपल्याच न्यूज चॅनलवर या श्रीरामपुरातील लाल आणि हिरव्या पडद्याआड चाललंय काय असं टायटल टाकून आमची महिलांची जनजागृती केली। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विचार केला की खरोखर श्रीरामपूरमध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये एवढे अवैध धंदे चालू आहे। त्या फक्त अवैध धंदेच नाही तर खुलेआम दारू, गुटखा, गांजा, मावा, सट्टा, मटका, सोरट, बिंगो असे भरपूर अवैध धंदे श्रीरामपूरमध्ये चालू आहे। मग आम्हाला असं म्हणायचंय की या अवैध धंद्याला खतपाणी कोण घालतंय? प्रशासनाचं भय राहिलेलं नाहीये का? या श्रीरामपूर शहरात महिला सुरक्षित नाहीये, मुली सुरक्षित नाहीये, केव्हाही अन्याय अत्याचार होत असतो। एवढा मोठा आता या नावाजलेलं श्रीरामाचं नाव असलेलं हे गाव आहे। प्रभू श्रीरामाच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे चालू आहे आणि ह्या अवैध धंद्याच्या माध्यमातून सर्रास दारू विक्री होते। दारूचे मोठे मोठे हॉटेल्स, दारूचे जे वाईन शॉप आहे त्या वाईन शॉपच्या शेजारी दारूचे गुत्ते चालू केलेले, म्हणजे दारू विकत घ्यायची वाईन शॉप मधून आणि शेजारीच एका कट्ट्यावर लगेच पोरं दारू पितात। अल्पवयीन मुलं व्यसनाधीन झालेले 16, 17, 18 हे अल्पवयीन मुलं ज्यांच्यावर चांगले संस्कार घडून त्यांना काहीतरी स्वतःसाठी घडायचं असतं, भविष्यात त्यांना काहीतरी बनायचं असतं, तर हे सगळं सोडून ते मुलं व्यसनाधीन झालेले तिथेच वाईन विकत घेतात आणि दारूच्या अड्ड्यावर बसतात आणि चिरीमिरी होते, मारामारी होते आणि त्याचं रूपांतर गुन्हेगारीमध्ये होतं। म्हणजे मला सांगायचं एकच आहे की गुन्हेगारी या श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गुन्हेगारी अशी वाढली आहे का व्यसनाधीन मुलं गुन्हेगारीच्या व्यसनाच्या आहारी गेलेले मुलं गुन्हेगार बनले आणि गुन्हेगारांच्या टोळ्या या श्रीरामपूरमध्ये झालेल्या आहे। चालू आता रिसेंटली जर वातावरण जर बघितलं तर यात्रेचा एवढा मोठा माहोल आहे आणि या यात्रेच्या रामनवमीच्या माहोलमध्ये देखील श्रीराम मंदिर चौकामध्ये छोट्या मोठ्या कारणावरून गुन्हेगार सर्रास हाणामाऱ्या होतात, मारामाऱ्या होतात, मर्डर्स होतात, हातमर्डर होतात। इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील आमच्या गोंधवली गावातून येणारा जो श्रीरामाचा झेंडा असतो त्या झेंड्यावर देखील काही माती फिरून दगडफेक केलेली आहे। म्हणजे अशा ज्या टोळ्या आहे या टोळ्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे। ही गुन्हेगारी कशामुळे वाढली आहे? आमच्या महिला आघाडीला हे समजले का शहरामध्ये जे अवैध धंदे आहे जे सर्रास वाढले आहे, दारू, गुटखा, गांजा, मावा आणि बिंगो, सोरट आणि अवैध वाळू उपसा त्या देखील टोळ्या सर्रास माती फिरू त्या टोळ्यांमध्ये असतात आणि त्यांच्या देखील एकमेकाच्या विरोधातल्या टोळ्यांची एकमेकाची झिरवाझिरवीमध्ये त्यांच्या देखील हाणामाऱ्या, मर्डर्स, खून खराबे त्यांच्यात पण होतात। मग प्रशासनाचं या लोकांना भय नाही राहिलं का? भीती नावाचे प्रकार राहिलाय का नाही? श्रीरामपूरमध्ये कुणी एखादा अधिकारी आहे का नाही का ज्याचं भय या गुन्हेगारांवर असेल? गुन्हेगारांना जर भयच नसेल राहिलं तर हे प्रशासन काय करतंय?
काय करताय आमचा हा प्रश्न आहे. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी देखील आमची लढाई आहे. कायम एकही महिला ह्या गावात सुरक्षित नाही. त्याला फक्त जबाबदार कोण आहे? जे अल्पवयीन मुले जे व्यसनाधीन झालेत, जे व्यसनाधीन झालेले मुलं का व्यसनाधीन झाले, का ते गुन्हेगार झाले, तर ह्या अवैध धंद्यामुळे ते गुन्हेगार झाले. या श्रीरामपूरमध्ये बाजार तळावर सर्रास दारू, अवैध दारू, गावठी दारू, बिंगो, मटका, सोरट हे सर्रास मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्ही जर आम्हाला विचारलं तुमच्याकडे पुरावे आहे का? आमच्याकडे साहेब पुरावे आहेत. आमच्याकडे शूटिंग आहे, आमच्याकडे पीडीएफ मध्ये पुरावे, लाल आणि हिरव्या पडद्याआड जो बिंगो, सट्टा, मटका, जुगार आणि छोटे छोटे जे दारूचे गुत्ते, वाईन शॉपच्या शेजारी असलेल्या दारूच्या गुत्त्यावर अल्पवयीन मुलं जे आहेत 18 वर्षाच्या आत, ज्यांना दारू विक्री करणाऱ्याला पण परमिशन नाहीये आणि 18 वर्षाच्या आतल्या मुलांना अवैध वाईन दारू पिण्याची सुद्धा शासनाने परमिशन दिलेली नाहीये, तरी देखील हे दारूचे दुकानदार आहेत, जे वाईन शॉप वाले आहेत, हे त्या मुलांना, लहान मुलांना सर्रास दारू विक्री करतात. आणि ते मुलं दारूची बॉटल घेऊन त्याच गुत्त्यावर बसून सर्रास दारू पितात आणि लगेच त्यांची उग्र अवस्था, अग्रेसिव्ह मुलं बनतात आणि मारामाऱ्या, खून खराबे, छेडछाडी हे असे प्रकार या श्रीरामपूरमध्ये घडतात. म्हणून गुन्हेगारी वाढलेली आहे. एक बाजार तळाचा तुम्हाला मी प्रश्नच, आता बाजार तळाचं उदाहरण सांगितलं, पण असं काही नाही. गोंधवणी गावामध्ये सर्रास हातभट्टी, गावठी दारू विक्री होते. त्यानंतर एसटी स्टँडच्या समोर नगरपालिकेचे स्वतःचे गाळे विक्री केलेले आहेत की भाडेपट्ट्यावर दिलेले आहे ते आम्हाला माहित नाही, पण नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये, हॉटेल्स मध्ये अवैध दारू विक्री करण्याची परमिशन आहे का? हे माझं सीओ साहेबांना सुद्धा विचारणं आहे. मी त्यांना देखील एक निवेदन दिलेलं आहे. त्या नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये हिरव्या आणि लाल पडद्याआड सट्टा, मटका, सोरट, दारू, गांजा सर्रास स्टँडच्या समोर विक्री होते. मार्केट यार्ड या परिसरात सट्टा, मटका, दारू, गांजा विक्री होते. बेलापूर रोड सट्टा, मटका, गांजा, दारू, गुटखा विक्री होते. सुदगिरणी म्हणजे श्रीरामपूरच्या चारही बाजूला सर्रास अवैध धंदे चालू आहे. मग आता आम्ही महिलांनीच जायचं का त्या दारूच्या अड्ड्यावर दारू बंद करा म्हणायला? मग हे प्रशासन करताय काय? हे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे? किती वर्षापासून आम्ही हा प्रश्न विचारणार? आतापर्यंत आमच्या महिला फक्त आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन प्रश्न विचारत होतो, साहेब हे कुठपर्यंत चालणार आहे, हे बंद होतंय का नाही? मग कुणी मुख गिळले का कुणाचं पोट फुगलेलं? आमचं नाही फुगलेलं, आम्ही नाही मुख गिळलेलं. महिला राज रस्त्यावर उतरलाय. महिला आता रस्त्यावर उतरलेले. आणखी देखील आमच्या महिला येणार आहे. आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्यासमोर या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बसलो आहोत की हे अवैध धंदे बंद होणार की नाही. दरम्यान महिलांच्या या उपोषणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासनावर दबाव वाढत आहे. अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही महिला उपोषणकर्त्यांनी दिला आहे. भीम प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप, श्रीरामपूर.